नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. ज्या चॅनलद्वारे आपण मागील वर्षी झालेल्या पेपरचे विश्लेषण घेत आहोत. आज धुळे जिल्हा या पेपरचे विश्लेषण घेणार आहे. प्रश्न क्रमांक 81. कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक अ पुल्लिंग, ऑप्शन क्रमांक ब स्त्रीलिंग, ऑप्शन क्रमांक क नपुंसकलिंग आणि ऑप्शन क्रमांक ड यापैकी नाही. या प्रश्नाची योग्य अशी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क नपुंसक लिंग. प्रश्न क्रमांक दुसरा म्हणजेच प्रश्न क्रमांक 82. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक अ पुष्प, ऑप्शन क्रमांक ब मिलिंद, ऑप्शन क्रमांक सी केवळ, ऑप्शन क्रमांक डी राजू. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजू. पुष्प त्या समानार्थी शब्द फूल सुमन, मिलिंद त्या समानार्थी भुंगा. प्रश्न क्रमांक 83. मध गोड असते. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक अ गुणवाचक, ऑप्शन क्रमांक ब संख्यावाचक, ऑप्शन क्रमांक क धातुवाचक, ऑप्शन क्रमांक ड भाववाचक. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ गुणवाचक. मध गोड असते. गुणवाचक संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 84. मेघाने आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक अ वर्तमान काळ, ऑप्शन क्रमांक ब भूतकाळ, ऑप्शन क्रमांक क वर्तमान काळ, ऑप्शन क्रमांक ड यापैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ वर्तमान काळ आणि ऑप्शन क्रमांक क तर भविष्य काळ. प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 85. हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा. ऑप्शन क्रमांक अ हत्तीनी, ऑप्शन क्रमांक ब हत्या, ऑप्शन क्रमांक सी हत्ती, ऑप्शन क्रमांक डी हत्तीन्या. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हत्ती. प्रश्न क्रमांक 86. दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक अ विरळ, ऑप्शन क्रमांक ब गडद, ऑप्शन क्रमांक क गंभीर, ऑप्शन क्रमांक ड मंद. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ विरळ. प्रश्न क्रमांक 87. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक अ उत्तम प्रकारे पकडणे, ऑप्शन क्रमांक ब डोंगरात उंदीर राहतो, ऑप्शन क्रमांक क कष्ट करणे, ऑप्शन क्रमांक ड खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. प्रश्न क्रमांक 88. जहाज पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक अ पोर्तुगीज, ऑप्शन क्रमांक ब इराणी, ऑप्शन क्रमांक क तुर्की, ऑप्शन क्रमांक ड अरबी. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ पोर्तुगीज भाषेतून आलेले आहे. प्रश्न क्रमांक 89. मित्रांनो या शब्दात कोणती विभक्ती आहे. ऑप्शन क्रमांक अ प्रथमा, ऑप्शन क्रमांक ब द्वितीया, ऑप्शन क्रमांक क चतुर्थी, ऑप्शन क्रमांक ड संबोधन. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड संबोधन विभक्ती आहे. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. द्वितीया आणि चतुर्थीचे विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. सलाते आणि सलानाते. प्रश्न क्रमांक 90. पाठीमागून जन्मलेला खालीलपैकी काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक अ उपसर्ग, ऑप्शन क्रमांक
प. अनुज. ऑप्शन क्रमांक क. अधीर. ऑप्शन क्रमांक ड. अक्षर. या प्रश्नाची योग्य अशी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब. अनुज. पाठीमागून जन्मलेला अनुज असतो. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. आहारी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक अ. पूर्ण ताकदीने जाणे. ऑप्शन क्रमांक ब. तयारी करणे. ऑप्शन क्रमांक क. शरण जाणे. ऑप्शन क्रमांक ड. मरण पावणे. या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क. शरण जाणे. प्रश्न क्रमांक 92. पोलिसांनी आरोपीला पकडून नेले या वाक्यातील कर्म कोणते आहे? ऑप्शन क्रमांक अ. आरोपी. ऑप्शन क्रमांक ब. पकडून. ऑप्शन क्रमांक क. पकडले. ऑप्शन क्रमांक ड. पोलीस. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. पोलीस. प्रश्न क्रमांक 93. खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक अ. खग. ऑप्शन क्रमांक ब. अही. ऑप्शन क्रमांक क. विहंग. ऑप्शन क्रमांक ड. विहार. या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब. अही. अहीला साप, भुजंग, सर्प असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 94. दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व नावे कोणाची आहेत? ऑप्शन क्रमांक अ. सूर्य. ऑप्शन क्रमांक ब. चंद्र. ऑप्शन क्रमांक क. दिवस. ऑप्शन क्रमांक ड. प्रकाश. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ. सूर्य. चंद्राला निशाचर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 95. वा आनंदाची बातमी आहे यातील वा शब्दाची जात ओळखा. ऑप्शन क्रमांक अ. शब्दांनी अवयव. ऑप्शन क्रमांक ब. क्रियाविशेषण अवयव. ऑप्शन क्रमांक क. कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक ड. केवळ प्रयोगी अव्यय. या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड. केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 96. जर तू आलास तर मी येईन या वाक्यातील जर तर कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? ऑप्शन क्रमांक अ. संकेतार्थी. ऑप्शन क्रमांक ब. उद्देशार्थक. ऑप्शन क्रमांक क. स्वरूपदर्शक. ऑप्शन क्रमांक ड. कारणदर्शक. या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ. संकेतार्थी. प्रश्न क्रमांक 97. प्रथम हे कोणते विशेषण आहे? ऑप्शन क्रमांक अ. आवर्तीवाचक संख्या विशेषण. ऑप्शन क्रमांक ब. क्रमवाचक संख्या विशेषण. ऑप्शन क्रमांक क. अनिश्चित संख्या विशेषण. ऑप्शन क्रमांक ड. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब. क्रमवाचक संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 97. अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ऑप्शन क्रमांक अ. कोमल नाजूक. ऑप्शन क्रमांक ब. कुंभकर्ण. ऑप्शन क्रमांक क. कुचकामी. ऑप्शन क्रमांक ड. 11वा रुद्र. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. प्रश्न क्रमांक 99. खालील शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक अ. पुनर्जन्म. ऑप्शन क्रमांक ब. प्रघात. ऑप्शन क्रमांक क. परीक्षा. ऑप्शन क्रमांक ड. पुनर्निवास. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ. पुनर्जन्म हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 100. श.
श, स या वर्णांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक अ ध्वनी, ऑप्शन क्रमांक ब उष्मे, ऑप्शन क्रमांक क अनुनासिक, ऑप्शन क्रमांक ड कंठ. या प्रश्नाची योग्य अशी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब उष्मे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन क्लिक करावे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.